स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित व्याख्यानमालेचे 39वे पुष्प गुंफण्यासाठी आज सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे, वक्त्यांचे आणि समाज बांधवांचे महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीतर्फे मी सुमित वंदना रमेश राजपूत हार्दिक स्वागत करतो। आजच्या व्याख्यानमालेसाठी आपले प्रमुख अतिथी येथे आसनस्थ झाले आहे। यावर्षीचे व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय CG पाटील सर, त्यानंतर आजच्या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते श्री नितीन पाटील सर, महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री मनीष गिरासे सर, नंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले प्राचार्य डॉक्टर पुंडलिक देवरे सर, आणि आपल्याला नेहमीच जे सहकार्य करत असतात, जे आपण आज या निमाच्या सभागृहात आपण बसलेलो आहोत, तर त्या निमाचे अध्यक्ष आदरणीय आशिषजी नहार सर व्यासपीठावर आलेत। मी महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीतर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत करतो। कार्यक्रमाचा मुख्य उद्देश, आशय व संदर्भ हा प्रस्तावनेच्या माध्यमातून आपल्याला समजत असतो। आजच्या व्याख्यानाबाबत सभागृहात सर्वांनाच उत्सुकता आहे, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडण्यासाठी या वर्षाच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री CG पाटील सरांना मी मंचावर आमंत्रित करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय नितीन पाटील सर हे मुंबई स्थित असून ते संस्थापक उत्तुंग भरारी ट्रेनिंग अकॅडमी याचे एक प्रेरणादायक वक्ते असून ते आज आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनाची अद्भुत शक्ती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत।
तसेच आजचे अध्यक्ष माननीय श्री देवरे सर हे माजी अधिष्ठाता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असून ते पण आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन करणार आहे. आजचे प्रमुख पाहुणे माननीय आशिषजी नहार सर, आजचे महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनीष गिराशीजी, जयप्रकाशजी राजपूत, मनीषजी रावल, तसेच आपले समन्वयक मिलिंदजी राजपूत आणि आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जगतसिंगजी जाधव, दिलीप पाटील सर, अरविंद पाटील आणि सगळे आपले महाराणा प्रताप उन्नती मंडळ, बहुउद्देशीय मंडळ यांचे सगळे आजी माजी पदाधिकारी, महाराणा प्रताप अध्यक्ष व्याख्यानमालाचे माजी अध्यक्ष आशिषजी नहार, जयदीप राजपूत, संजीवजी पवार, डी.आर. पाटील, महेंद्र राजपूत, सुनीलजी पवार, किरण खाबिया, नितीनजी गिरासे, जयदीपजी पवार, दिनेशजी पाटील, राजेंद्रजी चव्हाण, मिलिंदजी राजपूत या सर्वांचं मी इथं मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. महाराणा प्रताप यांच्या जयंती उत्सवानिमित्त सन 2012 पासून आपण नाशिक शहरात व्याख्यानमाला आयोजित करीत असतो. यामध्ये विविध संस्था मंडळ यांच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. व्याख्यानमाला 25 वर्षे 13वे ही 3 दिवसीय व्याख्यानमाला असून आज समारोपाचे व्याख्यान विचार पुष्प 39 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. सन 12 पासून अनेक नामवंत व्याख्यानांची विविध विषयावर आरोग्य, साहित्य, संस्कृती, कला, सामाजिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा अनेक विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत आणि त्या सर्वांनी व्याख्यानाचा लाभ होत आहे. आजच्या आपल्या व्याख्यान 3 दिवसीय व्याख्यानमालेत दिनांक 6/6/25 पासून सुरुवात झाली असून प्रथम दिवस पुष्प 37 नारी शक्तीचा सन्मान म्हणून मुख्य वक्ते माननीय कर्नल सारिका गोडबोले मॅडम देवाली कॅम्प यांचे आदर्श नागरिक आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर त्यांनी आपले विचार प्रकट केलेत. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी साईबाबा इन्स्टिट्यूट या होत्या आणि त्यांनी आरोग्याविषयी विशेषतः महिलांच्या आरोग्याविषयी बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच दिनांक 2ऱ्या दिवसाचे विचार पुष्पात माननीय हरिभक्तपरायण शिवभक्त हरिभाऊ पाटील यांचे संस्कार या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले होते. आई ही विश्वातली सर्वात पहिली व्यक्ती आहे जिच्याकडून आपल्या बाळावर संस्कार होत असतात. प्रत्येक परिवारात संस्कार घडविले जाणे खूप आवश्यक आहे. व्याख्यानमालेचे अध्यक्ष माननीय किशोर राठी यांनी राजस्थानचा इतिहास सांगत महाराणा प्रताप यांच्या कार्याचा गौरव केला. आज दिनांक 8/6 अखेरच्या दिवसाचे विचार पुष्प 39 मध्ये माननीय श्री नितीन पाटील प्रेरणादायी व्यक्ती संस्थापक उत्तुंग भरारी अकॅडमी यांचे सकारात्मक दृष्टिकोनाची अद्भुत शक्ती या विषयावर ते आपले विचार प्रकट करतील. तसेच आजचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पुंडलिक देवरे सर माजी अधिष्ठाता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे आहेत. त्यांचा सविस्तर परिचय नंतर सादर होईलच. व्याख्यानाचे 3ही दिवसांचे विषय एकमेकाशी निगडीत आहेत. भारताचे संविधानाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रत्येकाने आपले फंडामेंटल ड्युटीज फॉलो केल्या तर आपण निश्चित आदर्श नागरिक बनू व त्यास संस्काराची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची जोड मिळाली तर खरोखर प्रत्येकात अद्भुत अशी शक्ती निर्माण होईल आणि आपण एक आदर्श व प्रगत असे राष्ट्र घडवू शकू असे मला वाटते. आजच्या समारोपाच्या दिवशी मला विशेष आभार आपल्या सगळ्यांचे मानायचे आहेत. त्यासाठी मी आपल्या या 3 दिवसाच्या व्याख्यानमालेसाठी सेमिनारसाठी हा जो हॉल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यासाठी मी निम्माचे सगळे अध्यक्ष सगळे पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच साऊंड सिस्टीम श्री पंकज राजपूत यांनी अत्यंत प्रभावीपणे दिलेली आहे. फोटोग्राफी पवन राजपूत. तसेच 3 दिवसात सोशल मीडियावर प्रसारित करण्यासाठी श्री कापडणी सरांनी विशेष मेहनत घेतलेली आहे. तसेच सूत्रसंचालन कालचे ॲडव्होकेट कामिनी गिरासे यांनी उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केले. तसेच या व्याख्यानमालेचे आयोजक समन्वयक श्री मिलिंदजी राजपूत यांचे मी विशेष आभार मानतो. विशेष धन्यवाद देतो आपल्याला. आपण आणि आपली सगळी टीम यांनी अतोनात मेहनत घेऊन
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू. जय. अतिथी देवो भव या आपल्या संस्कृतीच्या मूलमंत्रानुसार पाहुण्यांचा यथोचित सन्मान करणे ही आपली नैतिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे. तर याच उद्देशाने पाहुण्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले श्री नितीन पाटील सर यांचा सत्कार करण्यासाठी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री सी जी पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी श्री नितीन पाटील सरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. एकदा जोरदार टाळ्यांनी नितीन पाटील सरांचे स्वागत करूया. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या प्राचार्य डॉक्टर पुंडलिक पाटील सरांचा सत्कार करण्यासाठी जयंती समितीचे अध्यक्ष श्री मनीषजी गिरासे यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी कृपया प्राचार्य डॉक्टर पुंडलिक पाटील सरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. एकदा आजच्या अध्यक्षांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आणि आपल्या सर्वांनाच सुपरिचित असलेले आणि नेहमीच आपल्याला आपल्या सामाजिक कार्यात मदत करणारे निमाचे अध्यक्ष श्री आशिष भाऊ नहार यांचा सत्कार करण्यासाठी महाराणा प्रताप बौद्धेश्वर मंडळाचे संचालक श्री रवींद्रजी गिरासिंग यांना आमंत्रित करतो. त्यांनी आशिष भाऊंचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. एकदा आशिष भाऊंसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. आशिष भाऊंची आपल्याला प्रत्येक व्याख्यानमालेत आणि आपल्या व्याख्यानमालेचे ते माजी अध्यक्ष देखील राहून चुकलेले आहेत. आज येथे मंचावर उपस्थित व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष श्री जयदीप भाऊ राजपूत यांचा सत्कार करण्यासाठी मी लायन्स क्लबचे श्री दिलीप पाटील साहेब यांना आमंत्रित करतो. लायन्स क्लबचे श्री दिलीप पाटील साहेब यांनी जयदीप भाऊंचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जयदीप भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. मागील 3 दिवसांपासून आपण त्यांचे धावपळ आणि परिश्रम बघतो आहे. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी आपल्याला सकाळी संध्याकाळी जे रिमाइंडर जे येतं त्याच्यावरूनच आपल्याला समजते की जयदीप भाऊंची हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किती तळमळ आहे. यानंतर आपण ज्या निमा सभागृहात इथे बसलेलो आहोत त्या निमाचे उपाध्यक्ष श्री मनीषजी रावल साहेब यांचा सत्कार करण्यासाठी उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष श्री अनिलजी पाटील यांना मी आमंत्रित करतो. उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष श्री अनिलजी पाटील आहेत का सर्व? उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष श्री अनिलजी पाटील मनीष रावल साहेबांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मनीषजी रावल साहेब उपाध्यक्ष निमा. एकदा जोरदार टाळ्यांनी मनीष भाऊंचं स्वागत करूया. धन्यवाद. सत्कार समारंभ येथे संपन्न झाला अशी मी घोषित करतो. यानंतर आपण नेहमीच बघत आलेलो आहोत की आपले याआधी ज्या व्याख्यानमाला झाल्या त्यामध्ये उपाध्यक्ष पद देखील त्यांनी भूषवले आहे आणि तुम्ही बऱ्याच वेळेला व्याख्यानमाला संपल्यानंतर जो आईस्क्रीमचा आस्वाद घेत असतात तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला त्यांचं खूप मोठं सहकार्य लाभत असतं. तर या व्याख्यानमालेसाठी एक मार्गदर्शन 2 मिनिटाचं मार्गदर्शन करण्यासाठी मी आशिष भाऊंना विनंती करेल की त्यांनी सभेला मार्गदर्शन करावे.
39व्या पुष्प गुंफण्यासाठी येथे उपस्थित असलेले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पुंडलिकजी देवरे साहेब, ज्यांचे विचार आज आपण सर्व ऐकणार आहोत, असे श्री नितीनजी पाटील, चंद्रसिंगजी पाटील जे या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आहेत, आमचे मित्र जयदीप, मिलिंदजी राजपूत, मनीषजी गिरासे, मनीषजी रावल, आपले समोरचे तर सर्वच चेहरे माझे परिचित आहेत. उपस्थित बंधू आणि बहिणींनो, मी जास्त वेळ नाही घेणार आहे, कारण की आपल्याला मुख्य व्यक्त्यांचे येथे व्याख्यान ऐकायचे आहेत. पण काही गोष्टी नक्कीच आपल्याशी शेअर करू इच्छितो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ह्या व्याख्यानमालेची जी सुरुवात झाली होती, तर मला अजूनही आठवतं ते एक छोटंसं स्वरूप जे आपण घेऊन एक विचारांचं आपण निघालो होतो. तर आता एक वटवृक्ष म्हणून याची प्रचिती आपल्याला होताना दिसते. आणि आपण आता एक छोट्या हॉलमध्ये जे व्याख्यानमाला सुरू केली होती, सर आता लोक विचारतात का बा आपली व्याख्यानमाला केव्हा आहे. म्हणजे 1 महिन्यापासून मिलिंदजींना फोन येत होते का यावेळेस व्याख्यानमाला का लेट होते. आणि यावर्षीसुद्धा तेवढेच तोडीचे आणि तेवढेच चांगले वक्ते आणि अध्यक्ष आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्यासाठी सर्व व्याख्यानमालेच्या समितीचे मी मनपूर्वक आभार मानतो. दुसरं म्हणजे की माझे आजोबा, मला व्याख्यानमाला म्हटली का माझ्या आजोबांची आठवण येते. माननीय बिरजितजी नहार, कैलासवासी, जे मला एक शिकवण देऊन गेले की बाबा ही जी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त ही व्याख्यानमाला आहे, एवढं मोठं आपण आज समाजासाठी हे व्यासपीठ तयार करून देतोय का महिला वर्ग मोठ्या प्रमाणात असतो, उद्योजक, व्यापारी, प्रत्येक क्षेत्रातला प्रोफेशनल या ठिकाणी उपस्थित असतो. आणि हे करीत असताना जर आपल्याला खारीचा वाटा उचलण्याची संधी या ठिकाणी मिळते तर नक्कीच आपण या इथे साथ दिली पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला करता येतं तोपर्यंत आपण त्या ठिकाणी नियमितपणे तिथे उपस्थित राहायला पाहिजे. तर मला सांगताना अभिमान होतो का मिलिंद भाऊ बरोबर आहे ना मी, की मीच एक असा गैर राजपूत असेल का पण गैर राजपूत असून सुद्धा पहिल्या व्याख्यानमालेपासून, पहिल्या पुष्पापासून तर आज 39व्या पुष्पापर्यंत माझा सक्रिय सहभाग या ठिकाणी राहिलेला आहे. आणि मिलिंदजी आणि त्यांच्या टीमला एकच सांगतो की आता 39वं पुष्प आज आपण गुंफतोय आणि पुढच्या वर्षी आपल्याला 40व्या पुष्पाकडे गुंफण्याकडे आपली वाटचाल सुरू होते. तर 40वं आपल्याला माहिती आहे का बुवा, 40 ज्यावेळेला पार करतो तर आपले जबाबदारी वाढते. आणि त्या कारणाने तर मिलिंद भाऊ तुम्हाला काही त्या ठिकाणी 40 नंतर काही आमची जिथेही आवश्यकता तुम्हाला लागेल तर आम्ही सर्वजण सदैव आपल्यासाठी तयार आहोत. आणि नक्कीच आपण जे महाराणा प्रतापांचं जे सर्वच बोलतात त्याविषयी का बुवा त्यांचं म्हणजे आपण एक युनिव्हर्सिटीच आहे, म्हणजे बोलण्यासारखं तर खूप काही, पण त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार. पण आपलं जेवढंही आपल्याला घेण्यासारखं आहे, जे त्यांचं धैर्य आहे, आत्मविश्वास आहे, तर नक्कीच आम्ही या निमाच्या व्यासपीठावर सुद्धा आम्ही जेव्हा काम करतो तर त्यांचे आदर्श आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला उपयोगी पडतात. आणि कसं धैर्य ठेवायचं, कसं आत्मविश्वासाने पुढे जायचं आणि उद्योजकता आपल्यातली कशी जिवंत ठेवायची याचं ज्वलंत उदाहरण आम्हाला त्यांच्या शिकवणीतनं मिळत असतं. तर असे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि असंच कार्य आपण जे समाजासाठी नवीन दिशा देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहात, असंच पुढेही सुरू ठेवावं. आणि जाता जाता एकच सांगतो का निमामार्फत जे आपण या सभागृहात ही व्याख्यानमाला घेतली आहे, तर त्याचं एक फलित म्हणून का आपल्याला इथं जास्तीत जास्त म्हणजे महिला वर्ग पण आहेत आणि लहान मुलं पण आहेत, का जास्तीत जास्त उद्योजक तयार करा. म्हणजे काम मागणारे नको, आपण काम देणारे व्हा. आणि आपल्याकडे एवढे मोठे महापुरुषाचा आदर्श समोर आहे तर नक्कीच आपण हे करू शकतो. आणि ते करीत असताना आपल्याला काही निमामार्फत जर गरज पडली तर आम्ही 16,000 इंडस्ट्रीचं रिप्रेझेंटेशन करतो. म्हणजे छोट्या एक मायक्रो स्केलपासून
तर महिंद्रा अँड महिंद्रा अँड बॉशपर्यंत आम्ही त्यांचे प्रश्न शासन निमशासकीय दरबारापर्यंत नेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. नवीन उद्योग कसे नाशिकमध्ये असेल याचे प्रयत्न करत असतो. तर आपल्याला काहीही गरज पडली नवीन उद्योग टाकण्यासाठी, नवीन उद्योजक निर्माण करण्यासाठी, तर आम्ही निमा म्हणून आपल्यासाठी सदैव तत्पर आणि तयार आहोत, ही आपल्याला आत्मविश्वासाने ग्वाही देतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात निमामध्ये, आणि एक आज आपल्याला दोघंही वक्ते आपल्याला तोलामोलाचे आहेत आणि आपल्याला खरोखर त्यांचं ऐकायचं आहे. आणि त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मला इथे बोलवलं, माझा सत्कार केला आणि यथोचित सन्मान केला, त्यासाठी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय महाराणा. आशिष भाऊंच्या वक्तव्यातून आपणाला सर्वांना एक लक्षात आले असेल की महाराणा प्रतापांचे उच्चार किती उच्च होते. आणि महाराणा प्रताप हे खरोखर एक राष्ट्रपुरुष होते. आणि राष्ट्रपुरुष या भावनेने त्यांनी जे विचार पसरवलेले आहेत, तर आशिष भाऊंनी आज तेच विचार आपल्यासमोर मांडले. आज निमाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी हे सभागृह तर आपल्याला उपलब्ध करूनच दिलेले आहे, परंतु या आधीच्या काही व्याख्यानमाला ह्या त्रिमूर्ती चौकातलं त्यांचं जे हॉटेल आहे तिथला हॉल देखील त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिला होता. खरोखर आशिष भाऊंसाठी एकदा परत जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित व्याख्यानमालेचे 39 पुष्प गुंफण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभलेल्या प्राचार्य डॉक्टर पुंडलिक देवराम देवरे सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देऊ इच्छितो. डॉक्टर देवरे सरांचे मूळ गाव धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आहे. इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयात MA, MPhil, PhD इतके उच्च शिक्षण घेऊन त्यांनी डॉक्टरेट हा सन्मान मिळवला आहे. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे केंद्र असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता हे सर्वोच्च पद त्यांनी भूषवले आहे. प्राध्यापक, उपप्राचार्य, प्राचार्य अशा विविध पदांवर शिक्षक म्हणून त्यांनी 32 वर्षे सेवा दिली आहे. जवळपास 1994 सालापासून विविध महाविद्यालयात प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. खानदेश राज्यशास्त्र परिषदेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. MPhil व PhDचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी जवळपास 16 विद्यार्थ्यांना डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी संपादन करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या कार्यासोबतच त्यांनी विविध सामाजिक कार्यात देखील पुढाकार घेऊन सहभाग घेतला आहे. सत्यशोधक चळवळीचे सहसचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व या तत्वांवर त्यांचा गाढ विश्वास आहे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा पाईक म्हणून विविध चर्चासत्रे, कार्यशाळा व सार्वजनिक व्याख्यानमालांमध्ये त्यांची अनेक व्याख्याने झालेली आहेत. डॉक्टर पाटील सर हे सहकार चळवळीत देखील त्यांचे मोठे कार्य आहे. धुळे येथील ग्राहक भंडार तसेच श्री सुयोग सहकारी गृहनिर्माण संस्थेचे ते संस्थापक चेअरमन देखील राहिले आहेत. यानंतर म्हणजे अनेक सामाजिक उपक्रमात जसं वृक्षारोपण, वनराई विकास, जल साक्षरता यासारख्या पर्यावरण बचाव चळवळीत देखील त्यांनी हिरिरीने सहभाग घेतलेला आहे. इतकी महान पार्श्वभूमी असलेले व्यक्तिमत्व आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले हे खरोखरच आपले खूप मोठे भाग्य आहे. यापुढे श्रोत्यांचा जास्त वेळ न घेता आदरणीय देवरे सरांना मी मार्गदर्शनासाठी आमंत्रित करतो. त्यांनी कृपया सभागृहाला मार्गदर्शन करावे. आणि नहार सर आणि इतर सगळ्यांची नावं घेत नाही. मला या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून माझे मित्र पाटील सरांमुळे मी या ठिकाणी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मला या कार्यक्रमासाठी मलाही एक चांगली संधी आहे की नितीन पाटलांनाही मला तुमच्या समवेत ऐकायला मिळेल. कारण की आजच्या सगळ्या समाजव्यवस्थेमध्ये जो एकंदरीत समाज आपला वेगवेगळ्या गर्तेत अडकलेला दिसतो, त्या व्यवस्थेला बाहेर काढण्याचं काम पॉझिटिव्हिटीच्या माध्यमातून होऊ शकतं, अशी एक आशादायी व्यवस्था जगभर सगळे विचारवंत मांडत आहेत. आणि त्या भूमिकेतून आज पाटील आपल्यापुढे त्यांची भूमिका मांडणार आहेत. मला नहारजी या
सगळ्या नियोजनामध्ये या सगळ्या लोकांच्या कौतुक यासाठी वाटतं. पहिलं कौतुक मला आवडलं ते त्यांच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये जे माजी अध्यक्ष आहेत त्यांचा समावेश करणं ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे आम्ही एकटे नाहीत, तुम्ही आमच्या मागे आहात, तुम्ही सुरुवात केली, आम्ही ते चालू केलेलं आहे. हा जो समावेशकतेचा भाग आहे तो खूपच चांगल्या पद्धतीचा आहे. या पाटील सरांचं आणि सगळ्या संयोजकांचे आभार मानले पाहिजे की एक चांगली व्याख्यानमालेची परंपरा तुम्ही आयोजित करतात. त्यातले या व्याख्यानमालेचं सगळ्यात चांगलं पाटील वैशिष्ट्य मला असं वाटतं ते मी नेहमीच घेतो, कारण की मी तुम्हाला सांगितलं की महात्मा फुलेच्या चळवळीचा मी घटक आहे. तो म्हणजे या माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या माझ्या भगिनी, ही या व्याख्यानमालेची जमेची बाजू आहे. या केव्हा तरी घरातून बाहेर पडणार हे कळणार ही महत्त्वाची बाजूला. म्हणून आम्ही 4 लोक दीप प्रज्वलन करत असताना मला राहवलं नाही. मी त्या ताईंना सांगितलं, ताई तुमचाही वाटा आहे की राणा प्रताप जन्माला आला, शिवाजी जन्माला आला, तो तुम्ही होत्या म्हणून आला. तुम्ही या समाज व्यवस्थेचे घटक आहात आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्यामध्ये जेवढी जास्त सकारात्मक एनर्जी असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुमचं कुटुंब हे सकारात्मक मार्गाने, सुखाच्या मार्गाने, आनंदाच्या मार्गाने जाईल. आणि तुम्ही आम्ही सगळे जर आनंदी झालो, सकारात्मक यांची सांगितलेली स्वीकारली, तर आपल्या देशाचा आनंदाचा इंडेक्स बदलेल, आपण आपला इंडेक्स वाढवू आणि भारत हा सुखी आणि समृद्ध असा देश होईल अशी एक अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. संयोजकांनी मला या ठिकाणी विशेषतः पाटील साहेबांनी या ठिकाणी मला बोलण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे आणि आपले सगळ्यांचे मी आभार मानतो. मी या विषयाचा तज्ज्ञ नाही आहे, आपल्याला सरांचं व्याख्यान मलाही ऐकायचं आहे, तेव्हा सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा देवरे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री नितीन शकुंतला बाबूराव पाटील यांचा मी इथे थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचा परिचय ज्यावेळेला मला मिळाला तर साधारणतः 4 पानांचा परिचय होता. तो संक्षिप्त करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की थोडक्यात आपण त्यांचा परिचय करून देऊया. सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते असलेले श्री नितीन पाटील सर हे शैक्षणिकदृष्ट्या फार्मसिस्ट आहेत. फार्मास्युटिकल क्षेत्राचा त्यांचा जवळपास 35 वर्षांचा अनुभव आहे आणि गेल्या 16 वर्षांपासून प्रशिक्षण म्हणून हजारो मॅनेजर्सला त्यांनी प्रशिक्षित करून त्यांचे ध्येय पूर्ण करण्यास प्रेरित केले आहे. विद्यार्थी, युवा वर्ग, कॉर्पोरेट क्षेत्र तसेच सर्व क्षेत्रातील लोकांना व्यक्तिमत्व विकास, ध्येयप्राप्ती, सकारात्मक दृष्टिकोन, संभाषण कौशल्य, वेळेचे योग्य नियोजन याबद्दल ते मार्गदर्शन करतात. आपला उद्योग व्यवसाय सांभाळतानाच आपण समाजाचे देखील काही देणे लागतो या भावनेने ते सामाजिक कार्यात देखील तितक्याच उत्साहाने सहभागी होत असतात. उत्तुंग भरारी फाउंडेशनची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासाद्वारे सबलीकरण करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात यशाची उत्तुंग भरारी घ्यावी ही त्यांची आत्मिक तळमळ आहे. यासोबतच आपले विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्यांनी मराठी भाषेत उत्तुंग भरारी व इंग्रजीमध्ये सर्ज अहेड या प्रेरणादायी पुस्तकांचे लेखन देखील केलेले आहे. वेगवेगळ्या उद्योजक मासिकात त्यांचे अनेक प्रेरणादायी लेख देखील प्रसिद्ध झाले आहेत. टेक्नोव्हिजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत COO म्हणजेच चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदावर ते सध्या कार्यरत आहेत. सक्षम युवा सक्षम भारत या सामाजिक उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास सबलीकरणाच्या मोफत कार्यशाळा ते घेत असतात. ग्रामीण भागातील 15 शाळांना 42 इंच स्मार्ट TV याबरोबरच 1ली ते 10वीच्या सर्व विषयांचा सॉफ्टवेअर भेट देऊन त्यांनी त्या शाळांना डिजिटली सक्षम करण्यासारखे महान उपक्रम त्यांनी राबवले आहेत. 2022 साली इंडियाज टॉप 10 मोस्ट इन्फ्लुएन्सिंग पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. यासोबतच इंडिया प्राईड अवॉर्ड ॲज बेस्ट सोशल ॲक्टिव्हिस्ट 2022, फार्मा रत्न युनिव्हर्स अवॉर्ड 2023, मराठमोळ्या मातीतील अनमोल रत्न
यासारखे अनेक मानाचे पुरस्कार देखील त्यांनी मिळवलेले आहेत. महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित 39वे पुष्प गुंफण्यासाठी ते आज आपल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित झालेले आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि व्हर्च्युअल जगतात रममाण झालेल्या आजच्या पिढीला अनेक मानसिक व्याधींनी ग्रासलेले आहे आणि त्या मानसिक आजारांशी लढण्यासाठी सकारात्मकता हे एक प्रभावी शस्त्र आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळेच सकारात्मक दृष्टिकोनाची अद्भुत शक्ती या विषयावर ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित झालेले समाज बांधव आणि वक्त्यांच्या मधला जास्त वेळ न घेता मी श्री नितीन पाटील सरांना आजच्या मार्गदर्शनासाठी आमंत्रित करतो. त्यांनी आपल्या वेळेनुसार आपल्याला जितका वेळ घेता येईल तितकं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. थँक्यू. प्रथमतः विद्येची देवता सरस्वती माता यांना मी वंदन करतो. तसेच वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांनासुद्धा मी वंदन करतो. तसेच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. तसेच या व्यासपीठावर बसलेले महाराणा प्रताप जयंती समितीचे अध्यक्ष श्री चंद्रसिंग पाटील यांना मी वंदन करतो. आणि त्यांनीच मला इथे निमंत्रण दिलं होतं आणि त्यांनीही मला निमंत्रण दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे समन्वयक आणि माजी अध्यक्ष श्री मिलिंद राजपूत यांनीसुद्धा मला इन्व्हाइट केलं होतं, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो. तसेच व्यासपीठावरील मनीष गिरासे सर, मनीष रावल सर, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे खूपच डायनॅमिक, मी डायनॅमिक म्हणेन त्यांना, त्यांच्या ओजस्वी वाणीने त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले असे डॉक्टर प्राध्यापक पुंडलिक देवरे सर. मला त्यांचे एक गुण खूपच आवडला जो आहे ना 99% लोकांमध्ये नसतो, आणि तो गुण म्हणजे दुसऱ्याचं कौतुक करण्याचा गुण. अतिशय सुंदर पद्धतीने ते स्वतः इतके सुंदर बोलत आहेत, स्वतः इतके जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी मला 4 वेळा बोलले मला नितीन पाटीलना ऐकायचं आहे, पण सर मला तुम्हाला सांगायचं आहे, मला तुमचं ऐकून फार बरं वाटलं आणि त्याच्यामधूनही मला काही शिकायला मिळालं. तसेच जयदीप राजपूत सर यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि अजून एक चांगली गोष्ट इथे मला नमूद करायला आवडेल ते म्हणजे सरांनी पण नमूद केले, इथे 12 वर्षापासून ही व्याख्यान मला चालतं आहे, हे 13वं वर्ष आहे आणि इथे 12च्या 12 अध्यक्षांची नावं लिहिलेली आहेत आणि मला आवडेल त्या सर्वांची नावं घ्यायला. मिलिंद राजपूत सर, राजेंद्र चव्हाण सर, दिनेश पाटील सर, जयदीप पवार सर, नितीन गिरासे सर, किरण खबिया सर, सुनील पवार सर, महेंद्र राजपूत सर, DR पाटील सर, प्राध्यापक संजीव पवार सर, जयदीप राजपूत सर आणि आशिष नहार सर आणि निमाचे अध्यक्ष, त्यांनी हा आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला आणि डायनामिक व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचेसुद्धा आपण 4 शब्द ऐकलेत. थँक्यू सो मच नहार सर. महाराणा प्रताप जयंती उत्सव आणि राजपूत समाजाचे आपले ते दैवत आहेत आणि इथे सर्व राजपूत समाज बसलेला आहे. माझे राजपूत सर्व बांधव आणि भगिनी आपल्यालासुद्धा मी वंदन करतो आणि मला सांगायला आवडेल मी सुद्धा राजपूतच आहे आणि मी भुसावळजवळील पिंपळगाव बुद्रुक हे माझं गाव आहे आणि मोटिवेशनल स्पीकर असल्यामुळे आम्हाला हे पोडियम थोडं आहे ना अवघडल्यासारखं होतं, त्यामुळे मी आता पुढे होऊन माझं मार्गदर्शन करीन. सकारात्मक दृष्टिकोनाची अद्भुत शक्ती, जीवनामध्ये सकारात्मक कसं राहायचं याच्याकरता मी 5 फॉर्म्युले बनवलेले आहेत. ते 5 फॉर्म्युले मी स्वतः इन्व्हेंट केलेले आहेत, तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत, फक्त माझ्या सर जे आहेत पुस्तकामध्ये आणि उत्तुंग भरारी मराठी पुस्तकामध्ये ते नमूद केलेले आहेत आणि आज मी ते प्रत्यक्षात तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर तयार आहात सर्व? सर, सरांची ऊर्जा आणि
त्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो त्यांना आपल्या प्रेक्षकांकडून मिळाला हे पाहता म्हणजे आता जस्ट मसालेदार चटकदार जेवण खाल्ल्यानंतर ज्याला अळणी खावं लागतं तशा पद्धतीने मी तुमच्यासमोर उभा आहे. तर सरांनी खरोखर खूप आपल्या यशस्वी जीवनाचे जे 5 फॉर्म्युले सांगितले. MBA करून आपण VIP होतात आणि VIP झाल्यामुळे आपला जो लॅन जो आहे त्याच्यामुळे आपण यशस्वी लोकांच्या संपर्कात येतो आणि यशस्वी लोकांच्या संपर्कात येऊन आपण जेम बनतो आणि ते जेम बनल्यानंतर आपण बॅक करतो. तर हे 5 यशाची म्हणजे सकारात्मकते जी पंचसूत्री जी सरांनी आपल्याला सांगितली तर या पंचसूत्रीचं आपल्या सभागृहात बसलेले सर्व बंधू आणि भगिनी हे अवलंबन करतील अशी ग्वाही मी सरांना देतो. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन सरांनी जो उत्स्फूर्त आपल्याला व्याख्यान दिलं सरांनी जो आजचं आपल्याला प्रमुख व्याख्यान दिलं तर नितीन पाटील सरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करावा अशी मी CG सरांना विनंती करेल की त्यांनी CG पाटील सरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करावा अशी मी त्यांना विनंती करेल. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्यांनी सरांचे अभिनंदन करावे. महाराणा प्रताप की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतो आहोत. कार्यक्रमाचा शेवट म्हणून आपल्या या ज्या व्याख्यानमालेचे समन्वयक आहेत श्री मिलिंद भाऊ हे जे मागच्या 13 वर्षांपासून ह्या व्याख्यानमालेचे समन्वयक म्हणून अत्यंत उत्कृष्टपणे समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये सहभाग घेत आहेत. तर अशा मिलिंद भाऊंना मी विनंती करेल की सभागृहात उपस्थित समाज बांधव आणि आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे आभार प्रदर्शन. खरं तर तुम्हाला जेवढं लवकर संपवावं असं वाटत असेल त्याच्यामागे अनेक कारण आहे. कोणाला आईस्क्रीम लवकर खायचं आहे म्हणजे मुलांच्या बाबतीत, कोणाला लवकर हॉटेलला जेवायला द्यायचं आहे महिलांच्या बाबतीत, कुणाला परत हे रोज कामाचे फोन नको यायला की या 4 वाजेपासून तयारी करा, बॅनर लावा, उत्स्फूर्तपणे खुर्च्या लावा, साफसफाई करा. सर्वच आमचे जे स्वयंसेवक आपण ज्याला म्हणतो ते सर्व महाराणा प्रेमी त्यांची पण सुटका होईल. आणि त्याचबरोबर सर्व मंडळांचे पदाधिकारी, बऱ्याच वेळेला काय असतं की पद असलं की एक बंधन येतं की आपल्याला जायलाच पाहिजे, कारण इतर लगेच लोक म्हणतात की अरे तुम्ही उगीच पदं घेतले येत नाही. परंतु सरांनी जसं सांगितलं की आपण चांगलं काम केलं तर आपली ओळख निर्माण होते, कामाने नाव होतं. परंतु सर मी त्याच्यात एक ॲडिशन करेल की आमच्याकडे नावाने कामं होतात आणि ते नाव म्हणजे राष्ट्रपुरुष महाराणा प्रतापांचं. त्यांचं नाव घेतलं की हे सर्व कामं ॲटोमॅटिक कुठल्याही पदाचा, कुठल्याही वयाचा, कुठल्याही जाती धर्माचा आणि कुठल्याही गरीब श्रीमंतीचा हे सर्व इगो बाजूला ठेवून प्रत्येक स्वयंसेवक आपल्या ह्या व्याख्यानमालेसाठी, जयंतीसाठी अगदी उत्स्फूर्तपणे कार्य करतो. आणि हे कार्य आज नव्हे तर ह्या व्याख्यानमालेसाठी आता आपल्या व्याख्यानाने 13 वर्ष पूर्ण झाले आणि अध्यक्षांनी सांगितलं की हे आता वृक्ष नाही राहिलं, हे वटवृक्ष झालं आहे आणि हे वटवृक्ष याहून पुढे देखील चालावं. त्यामुळे आम्ही CG पाटील साहेब खरं तर हे सर्व पदं जे आहेत आमचे तर हे एक माध्यम आहे, परंतु याचं अध्यक्ष कोण, आयोजक कोण असं एकमेकांचे नावं आम्ही आपसात घेत असतो. पण यासाठी जे कामासाठी उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येतात असे नावं जे आहेत
आणि ते नावं एकदा आले, जसं आता पाटील साहेब यांनी मागच्या वर्षी सांगितलं आम्हाला मी अध्यक्षपद स्वीकारायला तयार आहे, आणि खरोखर हे सर्व जे यश आहे त्यांनी वर्षभरातलं नियोजन असेल किंवा या आठवड्याभरात आपण त्यांचेही निवृत्त होऊन त्यांना बरेच वर्ष झाले, परंतु आजही तेवढ्या उत्स्फूर्तपणे ते काम करतायत. मी त्यांना म्हटलो की सर तुम्ही मानसिक ताण नका घेऊ, कारण एक वेळेचं बंधन हे लोक पाळतात, मी पाळत नाही. आणि ते म्हटले अजून पत्रिका नाही, उद्या कार्यक्रमाला हे नाही ते. म्हटलं सर्व व्यवस्थित होईल, कारण आपल्या पाठीशी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि काही नसलं, इवन लाईट गेली, कुठलीही आपत्ती आली तरी आपला कार्यक्रम अतिशय यशस्वी होईल. आणि कारण याचे आयोजक जे आहेत ते म्हणजे आमचे हे 100-150 कुटुंब. ज्या दिवशी हे कुटुंब ठरवतील की आता आपल्याला जायचं नाही, तेव्हाच ही व्याख्यानमाला बंद होईल. आम्ही निमित्त मात्र बदलत असू, कारण व्याख्यानांना जी उपस्थिती असते तीच खरं त्याचं आयोजक असते. आज आपण जे व्याख्यान दिलं तर आपल्या आभारापूर्वी मी ती जी आठवण 13 वर्षापूर्वीची करू इच्छितो की एक महिलांनी देखील जयंती साजरी करावी ह्या दृष्टिकोनातनं. कारण पुरुषतः आम्ही फार मोठी मिरवणूक काढतो, DJ काढतो, म्हणून बरेच मेंबर आमच्यासोबत येत नाही. त्यांचा विरोध असतो की शासन नाही म्हणतं DJ नाही पाहिजे. नाही, काहींना वाटतं धांगडधिंगाणा आहे, काहींना वाटतं की काहीतरी अपघात होऊ शकतो, चुकीचं होऊ शकतो. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. मात्र आम्हाला तरुणांना वाटतं की नाही, एकदा शहरात मेन रोडला वर्षातनं एकदा होईना हे राष्ट्रपुरुषांचं जे कार्य आहे ते जोरदार पद्धतीने त्याची आठवण ही लोकांना झाली पाहिजे. आणि मग आम्ही सर्वांना या समावेशक असं साजरी करण्यासाठी एक पहिला महिला व्याख्यात्याच्या व्याख्यानाने हे सुरुवात झाली. आणि त्या होत्या त्यावेळेच्या पहिल्या राज्याच्या महिला निवडणूक आयुक्त डॉक्टर नीला सत्यनारायण. आणि तेव्हापासनं मग पद्मश्री युमो पठाण असतील, मागच्या व्याख्यानाला दोघं IG जे एकाच वेळेला व्यासपीठावर होते, आणि असे अनेक थोर माझे मित्र श्रीकांतजी पाटील जे 3 दिवसापासून कदाचित माझ्याहून जास्त मेहनत घेत आहे, त्यांचं देखील व्याख्यान स्टार्टअपवरती मागच्या वर्षी होतं. आणि ह्या आपल्या 3 दिवसापासून जे आपले ह्या वर्षाचे पहिले पुष्प ज्या आपण पाहतोय की गेल्या वर्षभरात ज्या घडामोडी झाल्या त्यात म्हणजे आपल्या देशाच्या संरक्षण मंत्री ह्या महिला आहेत. त्यानंतर सिंदूर ऑपरेशन जे अतिशय जोरदारपणे ह्या पूर्ण जगभरात भारताची ताकद कळली, त्याचं देखील जे काही अनाऊन्समेंट, त्याचं विश्लेषण किंवा त्याचं प्रेझेंटेशन ह्या महिलाच आपल्या आर्मीच्या ज्या काही त्यांनी त्याची ठिकाणी प्रेझेंटेशन केलं. आणि तसंच आपल्या व्याख्यानाची सुरुवात ह्या महिला आर्मीतल्या आपल्या लेफ्टनंट कर्नल सारिका गोडबोले मॅडम यांनी या ठिकाणी येऊन आपलं व्याख्यान दिलं, आदर्श नागरिक आणि राष्ट्रनिर्माण. त्यावेळेला अध्यक्षस्थानी डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी MD रेडिओलॉजिस्ट ह्या उपस्थित होत्या. त्यानंतर कालचे जे व्याख्यान झालं ते म्हणजे संस्कार विषयावर माझे मित्र कैलास पाटील, त्यांचे वडील. आणि तुम्ही जर आता काल त्यांच्या व्याख्यानानंतर बरेच जण त्यांना सोशल मीडियावरती जुळले असाल तर नेहमी त्यांचे प्रवचन असेल, कीर्तन असेल किंवा एक सामाजिक कार्य, एक धार्मिक कार्य त्यांचं चालू असतं. ते भाऊ पाटील त्र्यंबकेश्वरचे शिवभक्त यांचं संस्कार या विषयावरती व्याख्यान झालं. आणि अध्यक्षस्थानी आमचे उपाध्यक्ष KL राठी साहेब की ज्यांचा सिन्नरला ॲडव्हान्स एन्झाईम लिमिटेड नावे ग्रुप आहे, तर ते अध्यक्षस्थानी होते. आणि आजचे व्याख्यानाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक पुंडलिकजी देवरे साहेब, त्यांचं खरोखर या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की त्यांनी देखील एक ज्या प्रकारे जोरदार व्याख्यान होणार आहे ते ओळखून आपलं अध्यक्षीय भाषणसुद्धा तेवढंच जोरात दिलं. आणि हा समारोप हा जोरदार करण्यासाठी आपले आजचे व्याख्याते श्रीयुत नितीनजी पाटील सर, हे मी गेल्या 2-3 वर्षापासून त्यांच्याशी कनेक्टेड आहे. मी नेहमी, आता जर तुम्ही त्यांचे फेसबुक फ्रेंड झालात तर जे त्यांनी आज मार्गदर्शन दिलं हे रोजचे त्यांचं लाईव्ह असे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि त्या माध्यमातून तीच एनर्जी सातत्याने आपल्याला मिळत असते. तर मी माझ्या वतीने विनंती करतो आपण की नक्की सोशल मीडियाशी त्यांच्याशी कनेक्ट वाढवा. आणि आम्ही त्यांना या ठिकाणी सुद्धा कमिट केलं की आपण निमातर्फे देखील पुढील कार्यक्रमांना त्या आमंत्रित करू. आणि या ठिकाणी फक्त मी मान्यवरांना विनंती करेल की आपल्याला कार्याला मदत करणाऱ्या जे एजन्सीज, जसं श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रिकल यांचं साऊंड सिस्टीम जी आहे, पंकज राजपूत आणि एक कल्पेश राजपूत यांना एक सन्मान चिन्ह या ठिकाणी.
मी आजचे प्रमुख व्याख्याते श्रीयुत नितीनजी पाटील साहेब यांना विनंती करेल, कल्पेश राजपूत यांना एक सन्मान चिन्ह द्यायचं आहे. यानंतर जी आपली व्हिडिओग्राफी शूटिंग ज्याच्यासाठी पवन राजपूत आपण सर्व ओळखता आहोत आणि त्याचे शिरपूर तालुक्यातले ते व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय मोठा त्यांचा सेटअप आहे, परंतु आपल्याला अतिशय रास्त दरात ते ही 3 दिवसांची शूटिंग फोटोग्राफी उपलब्ध करून देतात. मी त्यांचे प्रतिनिधी इथे आहेत, त्यांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी सन्मान स्वीकारा. माननीय अध्यक्ष देवरे सरांना विनंती करतो की त्यांना एक सन्मान चिन्ह द्यावं. यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या 3 दिवसांचं प्रसारण जे या ठिकाणी होत आहे, मी सोशल मीडियाचे कापडणी साहेबांचे जे प्रतिनिधी आहेत तर त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. माय नाशिक म्हणून त्यांचं एक सोशल मीडिया चॅनल आहे, त्या माध्यमातून नाशिकचे जेही सोशल प्रोग्राम आहेत तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करत असतात. शहरभर त्याचा प्रचार प्रसार करण्याचं अगदी मोफत हे कार्य करत असतात. त्या माध्यमातूनच चांगले कार्य हे नाशिकला घडू शकतात. यानंतर सर्व व्यासपीठाला मी विनंती करेल की हा वसा असाच पुढे चालावा, हे सर्व आयोजकांची इच्छा असते आणि त्यामुळे आपल्याकडे पुढील वर्षाचा जो भार आहे, मग तो भार कार्याचा असेल, आर्थिक असेल, मदतीचा असेल, तो सर्व प्रकारचा भार हा अध्यक्षीय भार मी CG पाटील साहेबांकडनं पुढच्या आपल्या पुढील वर्षाचे अध्यक्ष की जे शिरपूर तालुक्यातली थांडेर गावाचे आहेत, जयपाल सिंह जमादार की ज्यांनी उत्स्फूर्तपणे तो स्वीकारण्याचं कबूल केलं. मी जयपालजी जमादार इथे असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी CG पाटील साहेबांकडनं एक पुष्पगुच्छ स्वीकारून, काही अध्यक्ष सांगतात किंवा काही फोन येतात, अरे तुम्ही जेवणाचं पण ठेवा, आम्हाला काही हरकत नाही, 1 दिवस कोणी ठेवू शकतं, 2 दिवस स्पॉन्सरशिप मिळाली, पण पुढच्या व्याख्यानांचं काय, म्हणून आम्ही ते जेवणावर भर न देता कार्यक्रम कसा चांगला होईल याच्यावरती जास्त भर देतो. यानंतर ज्यांचं आभार मानलं पाहिजे, आपण असं नसतं व्हावं, मी असं आपणास विनंती करतो, ज्यांचं खरोखर आभार मानलं पाहिजे त्यांचा उल्लेख ह्या आजच्या दोघं म्हणजे अध्यक्षीय आणि प्रमुख वक्ते यांनी देखील केला. ते म्हणजे या व्याख्यानमालेचे सर्व माजी अध्यक्ष. खरं तर सर्व माजी अध्यक्षांचा पूर्ण जो भार आहे तो मी एकटा घेऊन टाकतो. त्यांना व्यासपीठावर बोलवलं तरी म्हणतात तूच बस. म्हणजे काल चव्हाण साहेब आपल्याला बोलले सर्वांदेखत की नाही, माझं वय झालंय, माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे, ह्या 3 पायऱ्या मी चढू शकत नाही. परंतु आपण हा विचार नाही केला की त्या बाहेरच्या ज्या 40 पायऱ्या आहेत ह्या चढून इथपर्यंत आलेले होते. पण त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे की माझं आता व्यासपीठ सांभाळायचं वय नाही, व्यासपीठ निर्माण करण्याचं वय. आणि त्यांनी कालच आपल्याला जी अनाऊन्समेंट केली तर असे त्यांचे अनेक उपक्रम चव्हाण साहेबांचे आहेत, जे व्यासपीठ निर्माण करणारे हे सर्व ज्येष्ठ लोक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. सुनील पवार साहेब जे फक्त निनावी डोनेशन देतात, म्हणजे मी आता नाव उघड केलं म्हणून ते म्हणतात काय लागलं तर घेऊन जा, माझं कुठं नाव नको येऊ दे बाबा, नाव आलं तर खूप त्रास होतो आणि त्यामुळे तू फक्त काय लागेल ते सांगा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि त्यामुळे असं सहकार्य देणारे माझे इतर जे सहकारी त्यांचा नक्कीच उल्लेख करायला पाहिजे. दिनेश पाटील साहेब गेल्या 2-3 व्याख्यानमाला ज्या नाईसला झाल्या त्या पण अतिशय म्हणजे मोफत दरात आपल्याला त्यांनी सर्व सुखसुविधांसोबत उपलब्ध करून दिला हॉल त्यांचा. जयदीपजी पवार हे आता उन्नती मंडळाचे अध्यक्ष आहे, परंतु आजही ते मला येण्याआधी सांगतात काय काय जबाबदारी मिलिंद भाऊ, हे घेऊन येऊ का, ते घेऊन येऊ का, तिथे हे लोक, म्हणजे कुठल्याही प्रकारचा गर्व न बाळगता एक आपल्या ह्या संस्थेचं काम जोरदार पद्धतीने चाललं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं ते नेहमी सांगतात. नितीन गिरासे बाहेरगावी असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही. किरणजी खाबिया हे पण जैन आहेत, परंतु आम्ही एक 5-6-7 वर्षापूर्वीच हा विचार केला
की जैन समाज देखील आपल्या उपक्रमांमध्ये किंवा त्यांच्या उपक्रमांमध्ये महाराणा प्रतापजींचं किंवा एक राजस्थानचा गौरवशाली इतिहासाचा नेहमी उल्लेख करतात. त्यामुळे आपलं पण कर्तव्य आहे आणि हे राष्ट्रपुरुष आहेत, ह्या राष्ट्रपुरुषांचं आपण कुठेही जातीबंधनामध्ये न अडकवता त्यांना अध्यक्षपद दिलं होतं. आणि मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी हॉल बुक असेल किंवा काही प्रकारचं सहकार्य आर्थिक असेल ह्यावेळी आपल्याला विचारलं. तर असे हे सर्व आमचे सहकारी माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर महेंद्र राजपूत हे आपले 4 वर्षापूर्वी अध्यक्ष या ठिकाणी राहून चुकलेत. नंतर DR नाना जे काल आपले प्रमुख अतिथी यांच्या संपर्कात होते, परंतु प्रवीण कुमार सर काही कारणास्तव येऊ नाही शकले, कारण ते IAS अधिकाऱ्यांचं आपल्या सर्वांना माहिती अनेक अडचणी असतात. पण आपण प्रयत्न करतो की चांगल्यात चांगले विचार आपल्याला ह्या ठिकाणी मिळावेत. त्यानंतर प्राध्यापक संजीवजी पवार जे मुंबईला असतात, परंतु त्यांची सामाजिक कार्यात काही मदत लागली तर करण्याची नेहमी इच्छा असते. ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून त्यांच्या वेळेला आपण विविध जे लोक या ठिकाणी येऊ शकत नाही त्यांना इन्व्हॉल्व करून आपण ऑनलाईन व्याख्यानमाला घेतली. त्याच कोविडच्या काळात जयदीप राजपूतसुद्धा हे ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानमाला, पण त्यांची इच्छा होती की आपली व्याख्यानमाला ही जागतिक पद्धतीचं तिला स्वरूप आलं पाहिजे. आणि मग ऑनलाईनच्या माध्यमातून आपले डॉक्टर पाटील जे लंडनला स्थित आहेत, आपल्या कोरोना काळात बरंच त्यांनी मार्गदर्शन केलं. ते संग्राम पाटील ऑनलाईन होते. त्याचबरोबर अमेरिका असेल, त्यानंतर आपले जे काही बरेच कॅनडाला असेल किंवा विविध देशांमध्ये गेलेले आपल्या अनेक संचालक सभासदांची मुलं आहेत, ते देखील ऑनलाईन जुळले आणि ह्या व्याख्यानमालेचा आपण लाभ घेऊ शकले होते. मागील वर्षी आपले निमाचे अध्यक्ष आमचे सहकारी आशिषजी नहार यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान झालं. त्याही वेळेला आम्ही जैन साध्वी, आपण बऱ्याच वेळेला पाहतो की रस्त्याने देखील तोंडाला मास्क लावून ह्या जैन साध्वी जाताना दिसतात, पण नेमकं यांचे विचार काय, यांचं आचरण काय, किंवा नेमकं त्यांच्याशी जाणून घेण्यासाठी पण त्याही आपल्यामध्ये व्याख्यानाला आल्या आणि एक कनेक्ट वेगळ्या पद्धतीचा आपण त्या माध्यमातून मिळू शकलो. ह्या सर्व माजी अध्यक्षांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विविध मंडळांचे अध्यक्ष, बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष योगेंद्रजी राजपूत जे आज आले नाही, काल व्यासपीठावर होते, त्यांचेही आभार व्यक्त करतो. नंतर जयदीप पवार तर आहेतच, काही जे सामाजिक कार्य विविध प्लॅटफॉर्मवर करतात, जसं लायन्स क्लबवरती आमचे दिलीपदादा हे नेहमी कार्य करत असतात. आपण पण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कार्य करतात, पण ह्या व्याख्यानमालेला एक सामाजिक कार्यात सर्व स्वतःहून पाठबळ देऊन हा व्याख्यानमालेचा जो वटवृक्ष करण्याचं कार्य करणाऱ्या काहींचं नाव घ्यायचं राहिलं असेल, ह्या विविध एजन्सी आहेत, आमचं निमा ही संस्था असेल, ह्या सर्व सहकाऱ्यांचं, सर्व मदत करणाऱ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.